गणेश पूजनाचे साहित्य पुढील प्रमाणे आहे. हळद, कुंकू, गंध, रांगोळी, विड्याची पाने साधारण 20, सुपाऱ्या 12, सुटी नाणी 12, नारळ 3, फळे 2, तांदूळ साधारण अर्धा किलो. नैवेद्यासाठी एखादा गोड पदार्थ 1 वाटीभर पुरेल. तेलाचा आणि तुपाचा दीप, तेल, तूप आणि वाती यांसह उदबत्ती किंवा धूपबत्ती आणि काडेपेटी. श्री गणेशांची मूर्ती किंवा त्याऐवजी सुपारी देखील मांडता येईल किंवा श्री गणेशांचे छायाचित्र देखील पूजेत ठेवता येईल. छायाचित्र घेतल्यास त्यासाठी योग्य मापाचा हार मात्र आणावा. तसेच फुले, तुळस, बेल, दुर्वा, वेणी, देवासाठी कापसाची वस्त्रमाळ किंवा एखादे वस्त्र, चौरंगावर अंथराईला देखील एखादे वस्त्र, जानवी जोड, तांबे 2, ताम्हणे 2, पळी 1, भांडे 1, ताटे साधारण 2, वाट्या किंवा द्रोण, निर्माल्याच्या पाण्यासाठी एखादे मध्यम आकाराचे पातेले, बसायला आसन, चौरंग किंवा पाट पूजा मांडण्यासाठी. शुभम भवतु. श्री गणेश पूजनासाठी पुढील प्रमाणे मांडणी करावी. आपले मुख पूर्व दिशेस येईल अशा पद्धतीने समोरील जागा स्वच्छ करून त्यावर थोडी रांगोळी घालावी. त्यावर पाट किंवा चौरंग मांडावा. त्या चौरंगावर किंवा पाटावर एखादे वस्त्र अंथरावे. त्यावर मध्यभागी तांदूळाच्या 2 राशी घालाव्यात. पहिल्या राशीवर श्री गणेशांची मूर्ती किंवा सुपारी किंवा छायाचित्र मांडावे आणि त्याच्या मागच्या राशीवर कलश मांडावा. कलशाला सजावट देखील करता येईल. कलशामध्ये पाणी भरून त्याच्यात 1 सुपारी, 2 नाणी, गंध, फूल, दुर्वा, अक्षता, एखादे तुळशीचे पान असे सगळे घालावे. कलशाला आंब्याचा डहाळा घालून त्यावर नारळ मांडावा. चौरंगावर किंवा पाटावर जेथे जागा असेल तिथे 2 नारळ, 5 विड्याची पाने मांडावीत. विड्याची पाने मांडताना 2 विड्याची पाने एकावर एक ठेवून त्याचा देठ देवांच्या दिशेने करून ती ठेवावी. हा 1 विडा झाला. अशा प्रकारे साधारण 5 विडे मांडावेत. त्यावर सुपारी आणि नाणं ठेवावं. आपल्या उजव्या हाताला फुले, हळद, कुंकू, गंध, अक्षता, दुर्वा, बेल, तुळस असं सगळं एखाद्या तबकात घ्यावे. आपल्या डाव्या हाताला निर्माल्याचे पाण्यासाठी जे पातेले असेल ते ठेवावे. त्याचप्रमाणे आपल्यासमोर तांब्या, ताम्हण, पळीभांडे ठेवावे. तेलाचा दीप आपल्या उजव्या हाताला लावावा तर तुपाचा दीप आपल्या डाव्या हाताला असावा. उदबत्ती किंवा धूपबत्ती लावावी. स्वतःला कुंकू किंवा कोणी स्त्रिया बसल्या असतील तर त्यांनी हळद कुंकू किंवा तत्सम काही लावून घ्यावे. प्रसन्न चित्ताने पूजेस आरंभ करावा. शुभम भवतु. नमस्कार. यज्ञप्रसाद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी श्रीयुत प्रसाद प्रमोद जोगळेकर आपणा सर्वांचं सहर्ष मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण जो धार्मिक विधी करणार आहोत त्याचे नाव आहे श्री गणेश वरुण पूजन. हे पूजन कधी करावं तर मुख्यतः एखादी आपली व्यावसायिक वास्तू आहे किंवा एखादं कोणी भाड्याने एखाद्या वास्तूमध्ये राहायला जातात की जिथे काही काळच आपण निवास करणार असतो, जिथे वास्तुशांत करणं अगत्याचं नाही किंवा वास्तुशांतीचे मुहूर्त त्या काळामध्ये नसतात, अशा वेळेला त्या घरामध्ये किंवा त्या व्यावसायिक वास्तूमध्ये हे श्री गणेश वरुण पूजन करून आपण त्या वास्तूचा उपयोग निश्चितच करू शकतो. तर अशा ह्या कार्यासाठी अत्यंत प्रभावी असं हे श्री गणेश वरुण पूजन आहे. नवीन वास्तूमध्ये काही काळ राहणाऱ्यांसाठी किंवा उदकशांत किंवा वास्तुशांतीला विशिष्ट मुहूर्त नसताना त्या वास्तूचा आपण जर वापर करणार असू तर अशा वेळेला किमान हे श्री गणेश वरुण पूजन करावं आणि राहायला अवश्य जाता येईल. तर यासाठी आज ही पूजा मांडलेली आहे, हे प्रयोजन आहे. तर आता आपण पूजेला आरंभ करणार आहोत. आरंभ करताना आपण आचमन करायचं आहे.
तर आचमन कसं करायचं त्यासाठी तुमच्या पुढ्यात हिची सगळी साहित्याची सिद्धता झालेली आहे, मांडणी केलेली आहे. तर पळी भांडं आणि ताम्हण असं तुमच्या पुढ्यामध्ये घ्या. भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्या. डाव्या हातात पळी घ्यायची आणि उजव्या हाताची ही अशी मुद्रा करायची. याला गोकर्ण मुद्रा असं म्हणतात. गोकर्ण म्हणजे गाईच्या कानासारखी मुद्रा. तर यामध्ये पाणी घेऊन आवाज न करता ते पाणी आपल्याला प्यायचं आहे. 3दा पाणी प्यायचं आणि 4थ्यांदा ताम्हणामध्ये सोडायचं, म्हणजेच हात धुवायचा. तर आता आपण आचमन करूया. त्याआधी आपण पूजेला आरंभाला शंखनाद करून आरंभ करूया पूजेचा. तर आता आचमन करायचं आहे. आचम्य केशवाय नमः. 3दा पाणी प्यायचं आहे आणि 4थ्यांदा ताम्हणात पाणी सोडायचं आहे. केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. हात धुवायचा आहे. गोविंदाय नमः. पुन्हा 3दा पाणी प्यायचं आणि 4थ्यांदा ताम्हणामध्ये पाणी सोडायचं. पुनराचम्य केशवाय नमः. नारायणाय नमः. माधवाय नमः. हात धुण्यासाठी ताम्हणात पाणी सोडून द्या. हातावरून गोविंदाय नमः. हात पुसून घ्या. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. पद्मनाभाय नमः. दामोदराय नमः. संकर्षणाय नमः. वासुदेवाय नमः. प्रद्युम्नाय नमः. अनिरुद्धाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. धोक्षजाय नमः. नारसिंहाय नमः. अच्युताय नमः. जनार्दनाय नमः. उपेंद्राय नमः. हरये नमः. श्रीकृष्णाय नमः. सूर्यदेवतेचं मनामध्ये स्मरण करायचं आणि नमस्कार करायचा. यो देव सवितास्माकं धियो धर्म अधिगोचरे प्रेरयेत् तस्य तद्भर्गस्तद्वरेण्यम् उपास्महे. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. स्वतःला कुंकू लावून घ्यावं. जर कोणी स्त्री बसली असेल तर तिने हळद कुंकू म्हणा, बुक्का म्हणा असं देखील स्वतःला लावून घ्यावे. पुरुषांनी कुंकू लावून घ्यावे स्वतःला. करोतु स्वस्तिते ब्रह्मा स्वस्ति वापि द्विजातयः सरीसृपाशये श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा स्वाहा स्वधा शची चैव स्वस्ति कुर्वन्तु ते सदा लक्ष्मीररुन्धती चैव कुरुतां स्वस्ति ते सदा. आता श्री गणेशांचं मनामध्ये स्मरण करायचे आहे. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. श्रीमहागणपतये नमः. ध्यायामि चिंतयामि. तुमची कुलस्वामी आणि कुलदेवता जी कोणी असेल त्यांचं मनामध्ये स्मरण करा. एखाद्याला कुलदेवता किंवा कुलस्वामी माहिती नसते, मग त्यांनी भगवान शिवांचं, भगवान विष्णूंचं आणि महादुर्गेचं मनामध्ये स्मरण करता येईल. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमम्. यजमानस्य कुलस्वामी कुलदेवताभ्यो नमो नमः. आपल्या पुढ्यामध्ये आपण जे विडे मांडलेले आहेत पैकी एका विड्यावर आणि एका नारळावर किंवा अन्य कोणत्याही फळावर एक थेंबभर पाणी वाहायचे आहे. हा नारळ आणि विडा आपण कुलदेवतेस अर्पण करीत आहोत. श्री कुलस्वामी कुलदेवताभ्यो नमो नमः. पळीनं पाणी वाहून चालेल बरं. प्रार्थनापूर्वक तांबूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे कल्पवृक्षफलं यथा प्राप्तफलं समर्पयामि. नमस्करोमि. नमस्कार करायचा. त्यानंतर आपली जी मूळ गावची ग्रामदेवता असेल तिचंही स्मरण करायचं. तुम्ही आता जिथे राहत आहात त्या परिसराची जी ग्रामदेवता आहे, त्या गावची जी ग्रामदेवता आहे तिचंही स्मरण करा. स्थानदेवता म्हणजे तुमच्या आसपास ज्या देवदेवतांची स्थानं आहेत, देवालय आहेत, त्यांचंही स्मरण करा. क्षेत्रपाल देवता, वास्तुपुरुष, वास्तुदेवता,
तुमचे कोणी गुरु असतील त्या गुरूंचं, आदिगुरु दत्तात्रेयांचं, ह्या सगळ्यांचं मनामध्ये स्मरण करून नमस्कार करा. श्री स्थान देवताभ्यो नमः. श्री ग्राम देवताभ्यो नमः. श्री स्थान देवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्री क्षेत्रपालाय नमो नमः. आदिगुरु श्री दत्तात्रेयाय नमो नमः. श्री सद्गुरुनाथ देवताभ्यो नमो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि, नमस्करोमि. कुलस्वामिनीचा आपण जो विडा काढलेला आहे त्यावर 2 दाणे अक्षता वाहायच्या आहेत. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिश्रोरुबाहवे सहस्रनामने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. त्याचप्रमाणे त्या नारळावर एखादं फूल वाहावं, त्या फुलावर हळद कुंकू वाहावं. अनेन कृत पूगी फल तांबूल नारिकेल फल प्रदानेन. ताम्हणामध्ये पळीभर पाणी हातावरून सोडून द्या. तत्तदेवता प्रियंताम. तुम्ही आचमनासाठी म्हणून जे पाणी घेतलेलं असेल ते पाणी मात्र विसर्जित करून नवीन पाणी भरून घ्या. कारण आपण जेव्हा आचमन करतो तेव्हा ते पाणी त्याज्य म्हणजे विसर्जित करावे लागते. अन्य नवीन पाणी भरून घ्या भांड्यामध्ये आणि मग पुढच्या पूजेला आपण आरंभ करूया. तत्तदेवता प्रियंताम. आता तुमच्या घरामध्ये जे कोणी मोठे लोक आहेत, वयोज्येष्ठ तपोनिष्ठ असे सगळ्या मोठ्या लोकांना एक नमस्कार करा. श्री गणेशांना एक नमस्कार करा. आपल्या घरामध्ये जे देवघर जर केलेलं असेल तर देवघरातील देवतांना नमस्कार करा. आई वडिलांचं पूर्वजांचं स्मरण करा. आणि आता आपण पूजेला आरंभ करूया. श्री मातृदेवताभ्यो नमः. पितृदेवताभ्यो नमः. आचार्य देवताभ्यो नमः. तिथी देवताभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. आता तुमच्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या आहेत. उजव्या हातामध्ये अक्षता घ्या आणि श्री गणेशांचं, श्री वरुणदेवतेचं, श्री कुलदेवतेचं मनामध्ये स्मरण करा. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लांबरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् अमङ्गलं. येषां हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनौ हरिः तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेऽङ्घ्र्यगौ स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्देवरश्यामूर्धयस्थो जनार्दनः विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः. श्रीमद्भगवतो महापुरुषस्य विष्णोः आज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेतवाराहकल्पे वैवस्वतमन्वन्तरे कलियुगे तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रौ विष्णुरेव च योगश्च करणञ्चैव सर्वं विष्णुमयं जगत्. अद्य पूर्वोच्चारितवर्तमान एवं गुणविशेषेण विशिष्टायां शुभपुण्यतिथौ. आता आपल्याला प्रधान म्हणजे मुख्य म्हणजे संकल्प करायचा आहे. त्याकरता तुम्ही ज्या हातात अक्षता घेतलेल्या आहेत त्या अक्षतांमध्ये 2 थेंब पाणी घालून घ्या आणि मी जसा सांगेन तसा सावकाश आणि व्यवस्थित संकल्प म्हणायचं आहे. मम आत्मनः सकल शास्त्र पुराणोक्त फल प्राप्त्यर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मया अस्य वास्तोः शुभता सिद्ध्यर्थम मम कुलस्वामी
कुलदेवता सहित श्री वरुण सहित श्री महागणपती देवता अखंडित कृपा प्रसाद प्राप्त्यर्थम शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम अद्य दिने देश काल आदि अनुसारतः यथाशक्ति श्री वरुण सहित श्री गणेश पूजनम आख्यम कर्म अहम हातातल्या ज्या अक्षता आहेत त्या पाण्यासहित समोरील ताम्हणात 5ही बोटांनी सोडून द्या आणि म्हणा करिष्ये. हातावरून 4 किंवा 5 वेळा पाणी वाहा पडीनं. आदौ निर्विघ्नार्थ महागणपती स्मरणादी सकलं कर्म करिष्ये. हात स्वच्छ करून घ्या. त्यानंतर हात पुसून घ्या आणि श्री गणेशांचं मनामध्ये स्मरण करा. हे जे कार्य आहे हे निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी आपण श्री गणेश स्मरण सुरुवातीला करणार आहोत. हे हे रंबत्वमे हे अंबिका त्र्यंबकात्मज सिद्धिबुद्धियुत त्रक्ष्य सर्वलोकैकपूजित रिद्धिबुद्धिशक्ती सहित श्री महागणपतये नमः. ध्यायामि चिंतयामि ध्याये ध्यानार्थ नमस्कारं समर्पयामि. अनेन कृत महागणपती स्मरणेन तेन श्री पडीभर पाणी हातामध्ये घेऊन ताम्हणामध्ये सोडून द्या. सिद्धिविनायक महागणपती प्रियता. आता महाविष्णूंचं स्मरण करायचं आहे. विष्णुंजिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरं अनेक रूप दैत्यान्तन्नमामि पुरुषोत्तमं. म्हणायचंय विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. आता तुम्ही ज्या भूमीवर बसलेले आहात त्या भूमीला दोन्ही हातांनी असा नमस्कार करायचा आहे. पृथ्वीति मंत्रस्य मेरुपृष्ठ ऋषिः कूर्मो देवता सुतरं छन्दः आसने विनियोगः. पृथ्वीत्वया धृता लोका देवी त्वं विष्णुना धृता. त्वञ्च धारयमान् देवी पवित्रं कुरु चासनम्. ऊर्ध्वकेशे विरूपाक्षे मांसशोणितभक्षणे तिष्ठ देवी शिखाबन्धे चामुण्डे ह्यपराजिते. अवसरबन्धुते भूता ये भूता भूमि संस्थिताः. ये भूता विघ्नकर्तारस्ते गच्छन्तु शिवाज्ञया. अपक्रामन्दो भूतानि विशाचा सर्वतो दिशं सर्वेषां अविरोधेन पूजा कर्म समारभे. आता भैरव नावाच्या देवतेला स्मरण करा. देवतेचं स्मरण करा. भैरव म्हणजे श्री शंकरांचं उग्र रूप आहे तर त्या श्री भैरवाचंही स्मरण करा. तीक्ष्णदंष्ट्र महाकाय कल्पान्त दहनोपम भैरवाय नमस्तुभ्यमनुज्ञान दातुमर्हसि. जी कोणी पुरुष मंडळी पूजेस बसली असतील त्यांनी मी सांगतोय ती कृती करायची आहे. अन्य कोणी स्त्रिया बसल्या असतील तर त्यांनी केवळ हात जोडून बसायचे आहे. पुरुष मंडळींनी ही कृती करा. देवाः आयान्तु यातु धाना अपयान्तु. अंगठा आणि तर्जनी म्हणजे हे पहिलं बोट असं जमिनीला टेकवा. विष्णो देवयजनौ रक्षस्व भूमौ प्रादेशं कुर्यात. आता पुढील कृती उजव्या हाताने करायची आहे. गम गणपतये नमः हृदयाय नमः. गम गणपतये नमः शिरसे नमः. गम गणपतये नमः शिखायै नमः. गम गणपतये नमः कवचाय नमः. गम गणपतये नमः नेत्रत्रयाय नमः. गम गणपतये नमः अस्त्राय नमः. अंगठा आणि पहिलं बोट इति दिग्बंधः असं करायचं आहे. आता तुमचा उजवा हात जो आहे तो तुम्ही पुढे जो कलश मांडलेला आहे पाणी घेण्यासाठी त्या कलशावर असा उजवा हात ठेवायचा आहे. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. श्री कलशावाहित देवताभ्यो नमः. कलशाला बाहेरून एखादे गंधफूल म्हणा किंवा तुळशीपत्र अक्षता असं बाहेरून वाहायचं आहे. कलशाच्या पाण्यामध्ये अक्षता वगैरे घालायच्या नाहीयेत. बाहेरून वाहणे महत्वाचे आहे. श्री कलशावाहित देवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षद पुष्पं समर्पयामि. तुलसी पत्रं समर्पयामि.
त्यानंतर जी आपण घंटिका घेतलेली आहे तिचं पूजन करायचं आहे. जर ही पूजा झालेली असेल आणि घंटिका धुवून ठेवलेली असेल तर प्रश्न नाही. पूजा झालेली नसेल सुरुवातीला तर ती घंटिका धुवून घ्यायची आहे, वस्त्रांनी स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि मग तिला गंधफूल वाहायचे आहे. आगमार्थंतु देवानां गमनार्थंतु राक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवताहुभान रक्षणं घंटिकासित श्री गरुडाय नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षद पुष्पम समर्पयामी नमस्करोमी. नमस्कार करायचा आणि मग घंटेचा नाद करायचा आहे. घंटानादं कुर्यात. होती तशी घंटिका ठेवून द्या. त्यानंतर दीप प्रज्वलित केलेले आहेत. आपल्या उजव्या हाताला तेलाचा दीप आहे आणि आपल्या डाव्या हाताला तुपाचा दीप आहे. याचं शास्त्र असं आहे की देवतांच्या उजवीकडे तुपाचा आणि देवतांच्या डावीकडे तेलाचा दीप असावा. आपण त्यांच्या पुढ्यात बसलेलो आहोत म्हणून बरोबर आपल्या उजवीकडे तेलाचा दीप आणि आपल्या डावीकडे तुपाचा दीप येईल. तर हे जे दीप प्रज्वलित केलेले आहेत, केलेले नसतील तर ते दीप प्रज्वलित करा आणि मग त्यांना गंधफूल हळद कुंकू असं वाहायचं आहे. भो दीपदेव रूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे. श्रीदीपनाथाय नमः समस्तोपचारार्थे गंधाक्षद पुष्पम हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामी नमस्करोमी. नमस्कार करायचा. त्यानंतर तुळशीपत्र जे आहे ते तुळशीपत्र कलश जो आपण अभिमंत्रित केलेला आहे त्या कलशातील पाणी भांड्यात थोडे काढून घ्या. पळीमध्ये पाणी घेऊन त्या तुळशीपत्रावर ते पाणी घाला आणि हे असं भिजलेलं जे तुळशीपत्र आहे ओलं ते आपल्या सभोवताली आणि स्वतःवर त्या तुळशीपत्रांनी पाणी शिंपडून घ्या. अपवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः पूजाद्रव्याणि संप्रोक्ष्य आत्मानंच प्रोक्षयेत अथ ध्यानम्. आता प्रथम श्री वरुण पूजन आपण करणार आहोत. त्यासाठी हे तुमचे दोन्ही हात असे एकत्रित घेऊन भूमीला स्पर्श करा. हे बघा या पद्धतीनं. सर्वेषाम् आश्रया भूमिर्वराहिण समुद्रुता अनंत सस्यदात्री यातान्नमामि वसुंधरा. तसेच तुमचे दोन्ही हात तुमच्या पुढ्यातील चौरंगाला असे लावा. यासामाप्यायक सोमो राजा या शोभना स्मृता औषध्य प्रक्षिपाम्यत्र ता अद्य कलशार्चने. आता फक्त तुमचा जो उजवा हात आहे तो कलशाला असा लावून ठेवा. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रः समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः कुक्षौ सागराः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अङ्गैश्च सहिताः सर्वे कलशान्तु समाश्रिताः अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुर्दक्षयकारकाः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. हा जो कलश आपण मांडलेला आहे त्या कलशामध्ये आपण पाणी भरलेलं आहे. त्या पाण्यामध्ये आपण अक्षता, गंध, फूल, नाणं, सुपारी ह्या सगळ्या गोष्टी त्या कलशातील पाण्यामध्ये आपण वाहिलेल्या आहेत. त्याच्यावर श्रीफल किंवा कल्पवृक्ष फल म्हणजे नारळ ठेवलेला आहे. आंब्याचे डहाळे घातलेले आहेत आणि ह्या नारळामध्ये आपण वरुण देवतेचं आवाहन करणार आहोत. ह्या जर गोष्टी तुम्ही कलशात घातल्या नसतील तर त्या सगळ्या घालून घ्या. गंध, फूल, अक्षता, त्यानंतर एखादं नाणं आणि सुपारी या पाचही गोष्टी कलशामध्ये पाण्यामध्ये घालून घ्या. त्यानंतर त्याच्यावर आंब्याचा डहाळा ठेवा, त्याच्यावर नारळ ठेवा आणि नारळाला तुम्ही आता हा गजरा किंवा हे फूल असं वाहू शकता. सजावटीसाठी उत्तम दिसावं म्हणून आम्ही हा गजरा वापरलेला आहे. हा गजरा घातलाच पाहिजे वगैरे अशातला भाग नाही. तुम्ही गंधफूल देखील कलशाला वाहू शकता. हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा कलशाला असा स्पर्श करून ठेवा. मलयाचल संभूतं घनसारं मनोहरं हृदयानंदनं दिव्यं चंदनं प्रक्षिपाम्यहं त्वन्दूर्वे मृतजन्मासि वन्दितासि सुरैरपि सौभाग्य संततिकरी सर्वकार्येषु शोभना अश्वत्थोदुम्रप्लक्षचूतन्यक्रोधपल्लवाः पञ्चभङ्गा इति ख्याताः सर्वकर्मसु शोभनाः
फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं कलशेऽस्मिन् क्षिपामीदं सर्वकर्मफलप्रदं कनकङ्कुलिशन्नीलं पद्मरागोऽथमौक्तिकम् एतानि पञ्चरत्नानि कुम्भेऽस्मिन् प्रक्षिपाम्यहं हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः अनन्तपुण्यफलदकुम्भेऽस्मिन् प्रक्षिपाम्यहं स्थितौ सूक्ष्मौ सुखस्पर्शमीशानादेः प्रियं सदा वासो हि सर्वदेहत्यन्देहालङ्करणं परं पूर्णपात्रमिदं दिव्यं नारिकेलफलपूरितं देवतास्थापनायैव कलशे स्थापयाम्यहं पाशहस्तं च वरुणैयादसाम्बदिमेश्वरम् अपाम्बदिमहं वन्दे देवं मकरवाहनम् अस्मिन् कलशे नारिकेलफले वरुणाय नमः वरुणौ साङ्गं सपरिवारं सायुधं सशक्तिकम्। आता ह्या कलशामध्ये ह्या नारळावर आपण श्री वरुण देवतेचं आवाहन करीत आहोत। त्यासाठी तुमच्या पुढील अक्षता 5ही बोटांनी त्या नारळावर वाहायच्या आहेत। आवाहयामी वम वरुणाय नमः ध्यायामी चिंतयामी नमस्कार करायचा आहे। वम वरुणाय नमः नमस्कारम समर्पयामी वम वरुणाय नमः। आता आपण श्री वरुणांची पूजा करणार आहोत। विलेपनार्थे चंदनम समर्पयामी एका फुलाला गंध लावून ते फूल इथे तुम्ही वाहू शकता। आता ह्या वरुणाला आम्ही हे वस्त्र नेसवलेलं आहे। प्रत्येकाने हे वस्त्र उपलब्ध नसेल तर नेसवलंच पाहिजे अशातला भाग नाही। नुसतं एखादे सूत किंवा दोरा गुंडाळला तरीही पुरणार आहे। कलश हा सूत्र वेष्टित हवा असं शास्त्र आहे, म्हणून हे आपण वस्त्र घातलेलं आहे। नुसता दोरा जरी त्याला लावला तरीही चालणार आहे बरं का। वम वरुणाय नमः विलेपनार्थे चंदनम समर्पयामी वम वरुणाय नमः। थोड्या अक्षता वरुणदेवतेला अर्पण करायच्या आहेत। अलंकारार्थे अक्षतां समर्पयामी वरुणान्यै नमः। एखादे सुवासिकचं फूल असेल चाफ्याचं वगैरे किंवा जी उपलब्ध फुलं असतील ती पैकी एक फूल घेऊन ते फूल गंधाला लावून त्या फुलाला हळद आणि कुंकू लावून घ्यावे आणि ते फूल देठ देवांकडे करून वाहायचं असतं। कधीही फूल वाहताना त्याचा देठ हा देवांकडे हवा। वम वरुणाय नमः वरुणान्यै नमः हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पत्रम पुष्पम। वरुणदेवांना आपण दुर्वा किंवा तुळस असं देखील वाहू शकतो। जे उपलब्ध असेल ते वाहा बरं। ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पत्रम पुष्पं समर्पयामी। काही जण कलशाला गंध लावतात तर त्या पद्धतीने तुम्ही कलशाला देखील गंध लावू शकता। वम वरुणाय नमः दोनदा ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आहे। स्थापित धूपं समर्पयामी वम वरुणाय नमः स्थापित दीपं समर्पयामी। धूप आणि दीप हे जे आहेत हे प्रज्वलित आहेत ना हे पाहून घ्या। त्यांच्यासाठी म्हणून आपण पाणी अर्पण केलेलं आहे। जर ते शांत झाले असतील तर ते नवीन लावून घ्या बरं। वम वरुणाय नमः नैवेद्यार्थे। आता श्री वरुण देवांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे। त्यासाठी त्यांच्या पुढ्यामध्ये पाण्याचं असं एक चौकोनी मंडल करून घ्यायचं, म्हणजे एक थेंब पाणी घालायचं आणि त्याचा असा चौकोन करायचा। चौकोन करताना बोट जे आहे ते हे वापरावं। पहिलं म्हणजे तर्जनी ही वापरू नये। तर्जनी ही पितरांच्या कार्यामध्ये वापरायची असते। तर त्याच्या शेजारील बोट किंवा अनामिका ह्यापैकी कुठल्याही बोटाने एखादे मंडल म्हणजे चौकोनी मंडल करून घ्यावे। त्यानंतर आपण जो नैवेद्य काही अर्पण करणार असू तो नैवेद्य त्यावर मांडून घ्यावा। त्या नैवेद्याच्या शुद्धीकरणासाठी एखादे तुळशीपत्र ओलं करून त्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहे, जेणेकरून तो नैवेद्य शुद्ध व्हावा। आणि मग अशा ह्या नैवेद्याभोवती आपल्याला पाणी फिरवायचे आहे। बाहेरून 5ही बोटांनी असे पाणी फिरवायचे आहे। वम वरुणाय नमः नैवेद्यार्थे प्रथम पळीभर पाणी ताम्हणात सोडून द्या। यथा प्राप्त नैवेद्यं समर्पयामी त्वं गृहाण परमेश्वरो। आता हातामध्ये पाणी घ्या, असं पाणी फिरवा। अमृतरूपेण प्रीयता नमः। पळीभर पाणी ताम्हणात अर्पण करा। अमृतायताम अमृतम अस्तु। हात आपला जो आहे तो पुसून घ्या। नैवेद्य दाखवण्याची शास्त्रोक्त जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया समजावून घ्या। त्यासाठी डावा हात जो आहे तो हृदयाशी धरायचा, लेफ्ट हँड डावा हात हृदयाशी धरायचा आणि उजव्या हाताचा हा जो अंगठा आहे हा करंगळीच्या शेजारील बोटाला म्हणजे अनामिकेला खालच्या पेराला लावावा आणि अशी ही मुद्रा करावी। याला ग्रास मुद्रा असं म्हणतात। यानी हा नैवेद्य श्री वरुण देवतांना अत्यंत सावकाश भावपूर्ण अर्पण करायचा आहे। प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः
समानाय नमः ब्रह्मणे नमः. पळीभर पाणी ताम्हणात अर्पण करा. वम वरुणाय नमः. मध्ये प्राशनार्थे पानीयं समर्पयामी. पुन्हा हात पुसून घ्या. पुन्हा नैवेद्य अर्पण करायचा. नैवेद्य अर्पण करताना बरेच जण पुन्हा एकदा पाणी फिरवतात. ते पाणी फिरवण्याची आवश्यकता पुन्हा एकदा नाही. त्याकरता ही कृती करावी. डावा हात हृदयाशी धरावा आणि ही अशी ग्रास मुद्रा करून हा नैवेद्य त्या देवतेस अर्पण करावा. पुनर्नैवेद्य निवेदयामी. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. वम वरुणाय नमः. वम वरुणाय नमः. वम वरुणाय नमः. 4 वेळा ताम्हणामध्ये पाणी वाहायचे आहे. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. आपल्या इथे जर अत्तर असेल किंवा गंध जे आहे त्यामध्ये एखादे फूल घेऊन त्या फुलाला गंध लावून किंवा अत्तर लावून ते फूल देवांना अर्पण करायचे आहे. वम वरुणाय नमः. करोद्वर्तनं समर्पयामी. आपल्या पुढ्यात जे विडे मांडलेले आहेत पैकी एका विड्यावर उपलब्ध असलेल्या फळावर एक एक थेंब पाणी वाहायचे आहे. वम वरुणाय नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलं समर्पयामी. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामी. फलार्थे यथा प्राप्त फलं समर्पयामी नमस्करोमी. एक नमस्कार करायचा. वरुणं पाशहस्तंच यादसांबदिमीश्वरम् अपांबदिमहं वंदे देवं मकरवाहनम्. वम वरुणाय नमः. अक्षता किंवा एखादे फूल वरुणांना अर्पण करायचे आहे. मंत्राक्षतां समर्पयामी. मंत्रपुष्पं समर्पयामी नमस्करोमी. पळीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्या. अनेन कृत पूजनेन तेन श्री अपांपती वरुण प्रियताम. पुन्हा एकदा हात पुसून घ्या आणि हात जोडून मम असं म्हणा. आयान्तु मम शांत्यर्थं द्रुतक्षयकारकाः सर्वे समुद्रास्थितस्तीर्थानि जलदानदाः आयान्तु यजमानस्य दुरितक्षयकारकाः. श्री वरुणांना नमस्कार करा. शांतितो भव, सुप्रसन्नो भव, वरदो भव. आत्ता इथे वरुण पूजन संपन्न झालेले आहे. आता आपण जे करणार आहोत ते श्री गणेश पूजन करणार आहोत. त्यासाठी आपण इथे तांदूळाच्या राशीवर मधोमधी सुपारी मांडलेली आहे. त्याच्या शेजारी आपण रिद्धी-सिद्धींसाठी देखील ह्या सुपाऱ्यांवर ह्या देवता मांडलेल्या आहेत. ह्या मांडायलाच हव्यात अशातला भाग नाही. ही सुपारी केवळ तुम्ही एक मांडू शकता किंवा काही जण श्री गणेशांसाठी मूर्ती वापरतात किंवा छायाचित्र जे असते म्हणजे फोटो ते देखील वापरता येईल. आत्ता आपण इथे सुपारी मांडलेली आहे. ह्यात आपण श्री गणेशांचं आवाहन करणार आहोत. तर हात जोडून मनोमन श्री गणेशांचं मनामध्ये स्मरण करा. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. रिद्धिबुद्धिशक्तिसहित श्री महागणपतये नमः ध्यायामी चिंतयामी. श्री गणेशांना भावपूर्ण नमस्कार करा. नमस्कारं समर्पयामी. हे हे रंबत्वमे हे हि अंबिका त्र्यंबकात्मज सिद्धिबुद्धियुतत्रक्ष्य सर्वलोकैकपूजित अस्मिन् पूगी फले रिद्धिबुद्धिशक्तिसहित श्री महागणपतये नमः. हातामध्ये अक्षता घेऊन 5ही बोटांनी त्या प्रतिमेवर, सुपारीवर किंवा मूर्तीवर अक्षता वाहायच्या आहेत. श्री महागणपतये नमः. श्री महागणपती सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. बरेच जण अक्षता वाहताना त्या अशा वाहतात, नुसत्या अशा घेतात आणि अशा सोडतात. तर त्याला अर्थ नाही. शास्त्राप्रमाणे सांगुष्ठ कर्म व्हावं असं शास्त्र आहे. सांगुष्ठ म्हणजे अंगठ्यासहित 5ही बोटांनी अक्षता वाहणं हे जास्त योग्य आहे. तर तशा पद्धतीने उपचार व्हावा. श्री महागणपती सांगम सपरिवारम सायुधम सशक्तिकम आवाहयामी. श्री महागणपतये नमः ध्यायामी. श्री महागणपतये नमः. पुन्हा एकदा 5ही बोटांनी देवांवर म्हणजेच श्री गणेशांवर अक्षता वाहा. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. श्री महागणपतये नमः. आता फुलांनी म्हणा किंवा दुर्वेनी म्हणा देवतांवर पाणी शिंपडायचं आहे. त्यासाठी तुमच्या पुढ्यात भांड्यामध्ये जे पाणी आहे त्याच्यातील जी पळी आहे ती डाव्या हातात उचलून घ्यायची आणि एखादे फूल म्हणा, दुर्वा म्हणा हे त्याच्यामध्ये बुडवावे आणि देवांवर पाणी वाहायचे आहे. श्री महागणपतये नमः.
पाद्यं समर्पयामी. हे डाव्या हातातील पळीचं पाणी आहे ते आपण विसर्जन करीत आहोत. पुन्हा पाणी भरून घेत आहोत. त्या फुलाला किंवा त्या दुर्वेला एखादं गंध जे आहे पुढ्यात ते गंध लावून, अक्षता लावून असं ते सगळं आपण पाण्यामध्ये एकत्र करीत आहोत. श्री महागणपतये नमः. यथाशक्ती अर्घ्यं समर्पयामी. आता हे जे फूल आहे किंवा ती जी दुर्वा आहे ती श्री गणेशांना अर्पण करा. पळीतलं पाणी पुन्हा टाकून द्या. नवीन पाणी भरून घेण्यासाठी पळी स्वच्छ धुवून घ्या. श्री महागणपतये नमः. पुन्हा एकदा नवीन फूल घ्या आणि देवांवर पाणी वहा. अर्घ्यांतरेण आचमनीयं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. पुन्हा पळीतलं पाणी विसर्जित करून नवीन पाणी भरून घ्या. पुन्हा एकदा फुलांनी पाणी वहा. श्री महागणपतये नमः. स्नानीयं समर्पयामी. पुन्हा एकदा नवीन पाणी भरून घ्या. स्नानांतरेण आचमनीयं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. हे जे फूल आहे ते देवता श्री गणेशाला अर्पण करा. श्री महागणपतये नमः. ह्या अक्षता देवांवर वहा. सुप्रतिष्ठितम अस्तु. श्री महागणपतये नमः. देवांना आपण कापसाचं वस्त्र वाहिलेलं आहे ते जर मिळालं तर ते अवश्य वहावं किंवा त्याच्या अभावी नुसत्या अक्षता जरी वाहिल्या तरी चालेल. काही जण देवतांसाठी प्रत्यक्ष वस्त्र अर्पण करतात. रिद्धिसिद्धींसाठी अशी काही कंचुकी वस्त्र असे देखील अर्पण करायची एक पद्धत आहे. जे उपलब्ध असेल त्यात करावं. कोणतीही गोष्ट नाही म्हणून अडून राहत नाही. बरं, अक्षता वाहून देखील तो उपचार पूर्ण होतो. श्री महागणपतये नमः. वस्त्रं समर्पयामी. तदर्थे अक्षतां समर्पयामी. कार्पासवस्त्रं समर्पयामी. देवांना आपण उपवीत म्हणजे जानवे वाहिलेले असेल तर त्याला स्पर्श करावा किंवा ते जर मिळाले नसेल तर त्याच्याऐवजी देखील अक्षता वाहता येतील. श्री महागणपतये नमः. उपवितार्थे यज्ञोपवीतं समर्पयामी. पळीभर पाणी ताम्हणात सोडून द्या. अन्ते आचमनीयं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. आता श्री गणेशांना आपल्याला गंध अर्पण करायचा आहे. त्यासाठी आपल्या पुढ्यात जे भिजवलेलं छानसं गंध आहे ते गंध उजव्या हाताच्या अनामिकेला म्हणजे करंगळीच्या शेजारील बोटाला असं काढून घ्यावे आणि श्री गणेशांना ते गंध लावायचे आहे. श्री महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. हात धुवून घ्या. श्री महागणपतये नमः. अलंकारार्थे हात पुसून घ्या. पुन्हा पाचही बोटांनी देवांना अक्षता वहा. अक्षतां समर्पयामी. श्री रिद्धिसिद्धिभ्यां नमः. आता श्री रिद्धिसिद्धींसाठी आपल्याला हळद कुंकू वाहायचे आहे. ज्या कोणी स्त्रिया बसल्या असतील पूजेस त्यांनी ह्या मृगी मुद्रेमध्ये हळद आणि कुंकू घेऊन ते रिद्धिसिद्धींसाठी श्री गणेशांना अर्पण करायचे आहे. हळद कुंकू वाहताना प्रथम हळद आणि मग कुंकू हा नियम आहे. बरं, तर त्या पद्धतीनं हळद कुंकू वाहा. पुरुष मंडळींनी फुलाला हळद कुंकू लावून ते फूल जरी वाहिले तरी चालणार आहे. श्री रिद्धिसिद्धिभ्यां नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये समर्पयामी. श्री महागणपतये नमः. श्री गणेशांसाठी शेंदूर वगैरे वाहायचा असल्यास इथे वाहता येईल बरं का. श्री महागणपतये नमः. ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पत्रम पुष्पम दूर्वांकुरम. श्री गणेशांना दुर्वा ह्या विशेष प्रिय आहेत. दुर्वा वाहताना शक्यतो त्या 21 या संख्येत असाव्या. 1 किंवा 21 हा धर्मशास्त्रांनी सांगितलेला हा संख्येचा भाग आहे. किंवा ज्या आपल्याला प्राप्त होतील यथाशक्ती वाहिल्या तरी चालणार आहे. भाव हा सगळ्यात महत्त्वाचा आपल्या मनात असलेला. श्री महागणपतये नमः. ऋतुकालोद्भव यथा प्राप्त पत्रम पुष्पम दूर्वांकुरम. एखादे बेलाचे पान अविच्छिन्न असे सुंदर असे पान कोवडे ते देखील श्री गणेशांना विशेष प्रिय आहे. ते देखील अवश्य अर्पण करावे. तथाच बिल्वपत्रम. श्री उमापुत्राय नमः. बिल्वपत्रम समर्पयामी. मगाशी सांगितल्याप्रमाणे देठ देवांकडे करून हे सगळं अर्पण करायचे आहे. श्री महागणपतये नमः. ऋतुकालोद्भव. आपल्याजवळ जी उपलब्ध फुलं आहेत त्यातील 2 फुले श्री गणेशांना अर्पण करावीत. यथा प्राप्त पत्रम पुष्पम. सुवासिक चंपक पुष्पम यथा प्राप्त पुष्पम समर्पयामी. आता श्री गणेशांसाठी धूप आणि दीप अर्पण करायचा आहे. ते जर प्रज्वलित असतील किंवा नसतील तर ते प्रज्वलित करून घ्या आणि मग हातामध्ये
2 वेळा पाणी ताम्हणामध्ये सोडायचे आहे. श्री महागणपतये नमः. स्थापित धूपं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. स्थापित दीपं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. नैवेद्यार्थे. आता श्री गणेशांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. मगाशी श्री वरुणांना जसा आपण नैवेद्य अर्पण केला त्याच कृतीने हा नैवेद्य देखील अर्पण करायचे आहे. त्यासाठी चौरंगावर किंवा पुढ्यात जिथे जागा असेल तिकडे पडीनं थोडंसं पाणी घालून घ्या. या किंवा या बोटाने त्या पाण्याचा चौकोन करा. त्यावर तो नैवेद्य ठेवून द्यायचा आहे. नैवेद्याच्या शुद्धीकरणासाठी तुळशीपत्राने त्यावर पाणी शिंपडायचे आहे. श्री महागणपतये नमः. आता कोणी म्हणतील तुळस कशी काय, तर श्री गणेशांना तुळस वाहत नाहीत हा नियम बरोबर आहे, पण नैवेद्याच्या शुद्धीकरणासाठी आपण त्यामध्ये तुळस घालतो आहे. बरोबर. नैवेद्यार्थे यथा प्राप्त नैवेद्यम समर्पयामी. काही जण त्याच्यामध्ये ओल्या दुर्वा करून त्या दुर्वा देखील वाहतात, ती देखील पद्धत आहे. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. श्री महागणपतये नमः. आता हातात पाणी घ्या आणि त्या नैवेद्याभोवती 5ही बोटांनी गोल पाणी फिरवायचे आहे. अमृत रूपेण प्रियता नमः. पडीभर पाणी ताम्हणात सोडून द्या. अमृतायताम अमृतम अस्तु. हात पुसून घ्या. मगाशी जशी नैवेद्य मुद्रा केलीत डावा हात हृदयाशी धरून डोळे बंद करायचे आणि या करंगळीच्या शेजारी अंगठा जो आहे त्या बोटाला हा अंगठा लावायचा आहे, म्हणजे अनामिकेला. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. गम गणपतये नमः. नैवेद्यमध्ये पानीयम समर्पयामी. हातातील पडीनं हातावरून पाणी थोडंसं ताम्हणामध्ये सोडायचे आहे. पुन्हा हात पुसून घ्या आणि पुन्हा नैवेद्य मुद्रा करून श्री गणेशांना हा नैवेद्य अर्पण करा. पुनर्नैवेद्यं निवेदयामी. प्राणाय नमः. अपानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. गम गणपतये नमः. 4 वेळा हातावरून पाणी ताम्हणामध्ये सोडा. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. हात पुसून घ्या. श्री महागणपतये नमः. शुद्ध अत्तर असेल किंवा एखाद्या फुलाला पुढ्यातील गंध जे आहे ते लावावे आणि ते श्री गणेशांना अर्पण करायचे आहे. अत्तर असल्यास त्या फुलाला अत्तर लावून ते अर्पण करता येईल. करोद्वर्तनं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. आपल्या पुढ्यात जे विडे मांडलेले आहेत त्यामधील एका विड्यावर पुढ्यात असलेल्या फळावर किंवा नारळावर केळ्यावर जे तुम्ही फळ उपलब्ध केलेलं असेल मांडलेलं असेल त्यावर पाणी वाहायचे आहे. श्री महागणपतये नमः. मुखवासार्थे पूगी फलतांबूलं समर्पयामी. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामी. फलार्थे यथा प्राप्त फलं समर्पयामी. नमस्करोमी. श्री महागणपतये नमः. 2दा श्री गणेशांना नमस्कार करा. प्रदक्षिणास्थाने नमस्कारं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. नमस्कारं समर्पयामी. नमो व्रातपतये. नमो गणपतये. नमः प्रमथपतये. नमस्ते अस्तुलंबोदराय. एकदंताय विघ्ननाशिने. शिवसुताय वरदमूर्तये नमः. श्री महागणपतये नमः. एखादे फूल श्री गणेशांना अर्पण करा. मंत्रपुष्पं समर्पयामी. नमस्करोमी. हात जोडायचे. श्री गणेशांची मनोमन प्रार्थना करायची की ज्या संकल्प उद्देशाने आपण हे गणेश पूजन करीत आहोत ते गणेश पूजन संपन्न होऊन याचं उत्तमोत्तम फल तुम्हाला सगळ्यांना प्राप्त व्हावं. ही वास्तू जी आहे ती शुद्ध व्हावी. मनातल्या सगळ्या चांगल्या ज्या काही कामना आहेत त्या परिपूर्ण व्हाव्यात आणि कुलदेवतेची श्री गणेशांची अखंड कृपा तुमच्या सगळ्यांवर राहावी अशी श्री गणेशांना प्रार्थना करा. श्री महागणपतये नमः. कार्यं मे सिद्धिमायातु प्रसन्ने त्वयि धातरि. विघ्नानिनाशमायान्तु सर्वाणि सुरनायक. शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु मित्राणाम् उदयं कुरु. इति विज्ञापदेवेशः प्रणिपत्यः पुनः पुनः. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी.
हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पासरे वरिवरे दूरवान कुरांचे तुरे माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखो निचिंतानुरे गोसावे सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे. श्री महागणपतये नमः. प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि अनया पूजया सकल विघ्नहरता बुद्धिदाता महागणपती प्रियता असं म्हणून ताम्हणामध्ये पळीनं एक पळीभर पाणी हातावरून सोडायचे आहे. महागणपती प्रियताम. आता इथे आपले श्री गणेश पूजन श्री वरुण पूजन संपन्न झालेले आहे. याच्यानंतर काही जण या गणेशांची वरुणाची आरती करतात, तर ती आरती तुम्ही निश्चित करू शकता. काही जण श्री गणेशांना शुद्ध असा कर्पूर प्रज्वलित करून तो कर्पूर दाखवतात. तर आता आपण श्री गणेशांची कापूर आरती करूया. त्यासाठी आपल्या पुढ्यात एखादे अन्य जे तामन आहे त्यामध्ये किंवा एखादी कर्पूर आरती घेऊन त्यावर आपण कापूर लावायचा आहे. शुद्ध असा भीमसेनी कापूर जो देवतांना विशेष प्रिय आहे, शक्यतो तो कापूर वापरण्याचा प्रयत्न करावा. बरं. श्री महागणपतये नमः. कर्पूर आरतिक्य महानीराजन दीपम. कापूर आरती करताना डाव्या हाताने घंटेचा नाद करायचा आणि उजव्या हातात घट्ट ताम्हण धरायचं आणि देवतांच्या पुढ्यात देवतांना तो कापूर ओवाळायचा आहे. ओवाळताना तो अशा पद्धतीनं ओवाळायचा. कर्पूर गौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारं सदा वसन्तौ हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रो दरसंस्थितेन प्रदीप्तभासा सहसंगतेन नीराजनन्ते जगदीश कुर्वे. श्री महागणपतये नमः. कर्पूरार्धिक्य महानीराजन दीपं समर्पयामि. येथे काही जण आरती करतात, त्याच्यामध्ये श्री गणेशांची, श्री दुर्गेची, अन्य श्री शंकरांची वगैरे आरती म्हणता येईल, पण येथे कापूर आरती ओवाळणे हे महत्त्वाचे आहे. तर आपण श्री गणेशांची आता आरती करूया. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवे पुरवे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा ऋणसुणुते नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पुरती जय देव श्री महागणपतये नमः कर्पूरार्धिक्य महानीराजन दीपम समर्पयामि. हा जो कापूर आहे ती आरती असे दोन्ही हात त्यावर घेऊन ग्रहण करावी. श्री महागणपतये नमः. हात एकदा धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर श्री गणेशांना दोनदा नमस्कार करायचा. श्री महागणपतये नमः. प्रदक्षिणास्थाने नमस्कारं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. नमस्कारं समर्पयामि. आता श्री गणेशांची प्रार्थना करायची आहे की हे जे काही कार्य आहे हे तुझ्या कृपेमुळे आज हे पूजेचं कार्य संपन्न झालेलं आहे. ह्या कर्माचं उत्तमोत्तम फल आम्हाला सगळ्यांना प्राप्त व्हावं, ही वास्तू अत्यंत शुद्ध व्हावी आणि कुलस्वामी कुलदेवतेची कृपा, श्री गणेशांची कृपा, श्री वरुणांची कृपा अखंड राहावी अशी श्री गणेशांना प्रार्थना करा.
कार्यं मे सिद्धिमाया तु प्रसन्ने त्वयि धातरि विघ्नानिनाशमायान्तु सर्वाणि सुरनायक शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु मित्राणाम् उदयं कुरु इति विज्ञापदेवेशः प्रणिपत्य पुनः पुनः प्रारंभी विनती करो गणपति विद्यादया सागरा अज्ञानत्वहरो निबुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी हेरंबा गणनायका गजमुखा भक्तावहूतोषवी नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरिवरे दूर्वांकुरांचे तुरे माझे चित्त हरे मनोरथ पुरे देखो निचिंतानुरे गोसावे सुत वासुदेव कविरे या मोरयाला स्मरे. श्री महागणपतये नमः. प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि. एखादे फूल वगैरे आहे ते श्री गणेशांना अर्पण करावे आणि नमस्कार करावा. अनेन कृत पूजनेन पडीभर पाणी हातामध्ये घ्या आणि ताम्हणामध्ये सोडून द्या. तेन श्री महागणपती प्रियताम न मम असं म्हणा. तत्सत पुन्हा एकदा ताम्हणात पाणी सोडून द्या. तत्सत कृष्णार्पणमस्तु. आता इथे जे आहे ते आपले श्री गणेश वरुण पूजन हे संपन्न झालेले आहे. तर तुम्ही इथे जी वापरलेली मूर्ती आहे ती जर नित्य देवपूजेतील मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर उत्तर पूजेच्या अक्षता वाहायच्या नाही आहेत. पण जर तुम्ही सुपारी वगैरे वापरली असेल किंवा हा जो मागे कलश मांडलेला आहे त्यावर आपल्याला उत्तर पूजेच्या अक्षता वाहायच्या आहेत तर त्याकरिता लगेच ह्या अक्षता वाहायला हव्यात का, तर असं नाही. काही वेळ देवतांना इथे स्थानापन्न होऊन दे. तुमचे जे अन्य जे काही लोक इथे आलेले आहेत त्यांचे इथे नमस्कार वगैरे होऊन दे आणि नंतर जेव्हा हे सगळं कार्य पूर्ण होईल तेव्हा मी ज्या अभिमंत्रित अक्षता आत्ता आपण करणार आहोत त्या अक्षता तुम्हाला कलशावर किंवा त्या सुपारीवर वाहायच्या आहेत. आणि मग ह्या सगळ्याचे विसर्जन म्हणजे देवत्वाचे विसर्जन ही फुलं वगैरे निर्माल्यात वाहून द्या. आणि ह्यातील ज्या काही गोष्टी आहेत, फलं आहेत, नारळ आहेत, तांदूळ आहेत, ते प्रसाद म्हणून तुम्ही घरामध्ये वापरा. तर त्यासाठी एका वाटीमध्ये ह्या ज्या मी सांगतो त्या अक्षता आधी तयार करून आपण ठेवूया. हातामध्ये अक्षता घ्या. यान्तु देवगणाः सर्वे पूजामादाय पार्थिवीम् इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च आवाहित देवताः विसर्जयामि. आता इथे ह्या अक्षता आम्ही तत्काळ ह्या देवतांवर वाहत आहे, पण तुम्ही ह्या अक्षता सांगितल्याप्रमाणे वाहा. पडीभर पाणी ताम्हणामध्ये सोडून द्या. ह्या अक्षता एखाद्या वाटीमध्ये तुम्ही साठवून ठेवा. अनेन कृतकर्मणा भगवान श्री परमेश्वरः प्रीयताम्. आता आरंभास जसे आचमन केले होते तसे आचमन करून ह्या कार्याची आपण संपूर्णता करूया. कर्मांते द्विराजामे तो आचम्य केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः. हात धुण्यासाठी ताम्हणात पाणी सोडा. गोविंदाय नमः पुनराचम्य पुन्हा तीनदा पाणी प्या. केशवाय नमः नारायणाय नमः माधवाय नमः. हात धुवून घ्या. गोविंदाय नमः हात पुसून घ्या. म्हणायचंय विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. विष्णू स्मरणात सर्व कर्मं परिपूर्णमस्तु तथास्तु म्हणायचं. इथे आपलं श्री गणेश वरुण पूजन आहे हे संपन्न झालेलं आहे. तर देवांना अर्पण केलेला जो काही नैवेद्य आहे तो तुम्ही ग्रहण करू शकता, अन्य तुमच्या नातेवाईकांना वाटू शकता आणि इथे आपली ही पूजा पूर्ण झाली. धन्यवाद. अशा प्रकारच्या विधिवत शास्त्रोक्त पूजा नित्य आपण ह्या आपल्या यज्ञप्रसाद या चॅनलवर देत असतो किंवा अधिकही देणार आहोत. त्याचप्रमाणे धर्मशास्त्राबद्दलची जी काही अत्यावश्यक माहिती आहे ती देखील देण्याचा सातत्याने प्रयत्न होणार आहे. तर यासाठी आपला यज्ञप्रसाद हा जो यूट्यूब चॅनल आहे हा अवश्य सबस्क्राईब करा, लाईक करा
तुमच्या परिचितांमध्ये शेअर देखील अवश्य करा. धन्यवाद.